आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. आपल्याला ठाऊकच आहे त्याप्रमाणे गेले 6 ते 7 वर्ष मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम या अंतर्गत समभाग गुंतवणुकीबाबत मी बहुसंख्य मराठी गुंतवणूकदारांना, त्याचप्रमाणे भारतीय गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणुकीविषयी साक्षर करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्यांच्यामध्ये साक्षरतेचा भरपूर अभाव आहे, अथवा काही एवढे अतिसाक्षर आहेत की स्वतःला वॉरन बफे आणि म्हणजे झुंझुनवाला राकेशभाई झुंझुनवालाच्या वर समजतात. आणि हे सगळ्यांनाच माहीत आहे, ठाऊक आहे की येत तर काही नाही, आपण कधी नफा नाही कमवला, पण वाटतं असं की अरे बापरे हे आणि ते आणि ते. असो, मी कोणाला काही नावं ठेवत नाही, उलट जाग्यावर या, पाय जमिनीवर ठेवा. अशाच धर्तीचा आजचा माझ्या ह्या ब्लॉगचा अथवा या जे काही यूट्यूब व्हिडिओचा विषय आहे. इंग्रजीमध्ये सांगतो, इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड वर्सेस इन स्टॉक्स, करंट रेट्स अँड करंट फॅक्ट्स अँड फिगर्स, अथवा मराठीत सोन्यामधली गुंतवणूक विरुद्ध समभागामधली गुंतवणूक, ताजी आकडेवारी. मित्रांनो, काल गप्पा मारताना आमची एक स्नेही त्यांनी मला विचारलं, सोन्यात गुंतवणूक केलेली चांगली का समभागात गुंतवणूक केलेली चांगली? त्याने बसल्या बसल्या त्यांना मी 1-2 म्हणजे माझ्याकडे जे असलेले समभाग त्यांनी गेल्या 1 वर्षात किती परतावा दिला आणि हे त्यांना दाखवलं. आणि तेवढ्यात त्यांनी सोन्याचं पण मला विचारलं, असं काही चार्ट आहे का, प्राइस चार्ट म्हणतात त्याला. तर ते मी त्यांना दाखवल्यावर त्यांना कळालं. तर म्हटलं हे असे अनेक बहुसंख्य भारतीय असतील की ज्यांना सुद्धा ही एक उत्सुकता लागलेली असते. कारण ते सगळी कारणं मी पुढे, कारणमीमांसा किंवा काय जे काय वाटतं ते पुढे दिलंय. अगोदर आपण इथे लक्ष देऊया. आणि कसं असतं, असे जे विषय असतात तिकडे तुमच्याकडे काही माहिती अथवा तुलनात्मक माहिती असल्याशिवाय त्याचं खरं काय, म्हणजे खरं काय, सोनं योग्य का समभाग गुंतवणूक योग्य, मग हा विषय तसाच राहतो. म्हणजे अंड पहिलं का कोंबडी पहिली. आता मी प्रयत्न केलाय माझ्या वतीने तुलनात्मक माहिती देण्याचा, आणि आत्ताच काही मिनिटापूर्वी स्टेटसवर सगळे पाठवले. म्हणजे आता मी जेवढे इथे आता मी त्या स्टेटसवर टाकताना प्रूफ 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 आणि पहिलं सोन्याचा चार्ट दिलाय. तर ते सगळं कृपया स्टेटसमध्ये पहा. आणि स्टेटस कसा पाहायचा हे मी मागे अनेकदा सांगितलंय. तुम्ही जर माझे सगळे व्हॉट्सअप क्रमांक, सगळे म्हणजे 2, इथे या प्रत्येक व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन असतं तिथे दिलेले आहेत. तुम्ही फक्त एक छोटंसं काम करायचं, मला एक व्हॉट्सअप पाठवायचा. त्यात फक्त तुमचं नाव, संपूर्ण नाव याचा अर्थ माझी. आता समजा मला व्हॉट्सअप पाठवायचं तर मी पाठवणार सत्यजित अभय कुमार शाह, ठाणे महाराष्ट्र. अनेक लोक काय लिहितात, H आणि 4 वेळेला I, हाय. मला काय करणार, मी काय सेव्ह करू ते तुमचं नाव? पहिलं तर पुरुष आहे, स्त्री आहे, शिक्षक आहे, काही माहित नाही. आता एका धुळ्याच्या एका व्यक्तीने खूप छान लिहिलं की मी निवृत्त शिक्षक आहे, आणि त्यांनी पुढे त्यांना जे काय वाटतं ते लिहिलं. नंतर आमचे जे अकोल्याचे शरद डोईफोडे साहेब आहेत, त्यांनी पण मागे किती, त्यांना आता 4 का 5 वर्ष झाली, त्याने लिहिताना छान लिहिलेलं, मी शेतकरी आहे. म्हणजे मूळ ते शेतकरी आहेत आणि शेतकरी असून त्यांना ह्या गुंतवणुकीत यायचं आहे. म्हणजे खरं कौतुक आहे. शेतकऱ्यांना सलाम. एक तर शेतकऱ्यांना सलामच आहे, कारण त्यांच्यामुळे आम्हाला अन्न मिळतं.
पण त्यांनी याच्यातही येण्याचा सुरू केलं, विचार केला. आता इथे एक सांगावं असं वाटतं, मी अनेक चार्टर्ड अकाउंटंटशी बोललोय. ते म्हणे आम्ही अतिशय आमच्या ह्याच्यात हुशार आहोत, आम्हाला सगळं कळतं बॅलन्स शीट वगैरे, पण शेअर्स समभाग काही कळत नाही. तर माझ्यासारख्या मठ्ठ माणसाला कळतं, तर तुम्ही तर चार्टर्ड अकाउंटंट आहात. नशीब आपले झुंझुनवाला साहेब CA होते. जे स्वतःला झुंझुनवाला समजतात त्यांनी अगोदर स्वतःची पदवी बघावी की ते CA आहेत का. असो, पहिला जो चार्ट मी स्टेटसला दिलाय, गोल्ड गेल्या 1 वर्षात, गोल्ड म्हणजे सोनं, सोन्याने 83.505% परतावा दिला आहे. आणि त्याच्यानंतर मी 5 समभागांचे मी प्राइस चार्ट दाखवलेले आहेत तिकडे. आणि आता पहिला समभाग, जिथे त्याला मी प्रूफ नंबर 13 लिहिलंय, कारण मी 13 तारखेला ते चुकून लक्षात घ्या, 2026चं 2926 झालंय. ठीक आहे, ते असलं काही होतच असतं, कारण सगळं मीच करत असतो. माझ्या हाताखाली 400-500 जणांची मोठा चमू नाहीये. कारण 13 तारखेला मी 11 का 12 हे काढून दाखवलेले, प्रूफ म्हणजे पुरावा, की त्या दिवशी मार्केट कोसळत होतं सगळीकडे, लाल लाल लाल, म्हणजे रणांगण सगळं लाल, रक्ताने लाल झालेलं. तरी मी घेतलेले, मी निवडलेले माझे समभाग हिरवे होते. ते 11 का 12 तेव्हा दिलेले प्रूफ. आणि आज त्याच भावानी, 13 तारखेच्या भावानी ते प्राइस चार्ट काढलेले. म्हणून मी प्रूफ 13 हा जो समभाग आहे तो एका वर्षात 263.20% वाढला. प्रूफ 14 हा अजून वेगळा समभाग, तो एका वर्षात 106.62%. तिसरा समभाग म्हणजे प्रूफ 15 101.44% एका वर्षात वाढला. प्रूफ 16 107.45% एका वर्षात वाढला. प्रूफ 17 134.72% एका वर्षात वाढला. आणि हे आता एवढं सगळं शोधायला मला वेळ नाही, याच्यापेक्षा अनेक असतील जे चांगले वाढले. म्हणजे 100%च्या वरचे हे मी दिलेले आहेत, पण ते 90 ते 100% पण वाढलेले असू शकतात, 80 ते 90% पण वाढलेले असू शकतात. तर आदरणीय, वंदनीय, माननीय, पूजनीय गुंतवणूकदारांनो, हा मी तुलनात्मक ही सगळी माहिती दिलेली आहे, आकडेवारी दिलेली आहे. आपण ठरवायचं की सोन्यात गुंतवणूक योग्य का समभागात गुंतवणूक योग्य. आणि हे ठरवण्याआधी तुम्ही निफ्टी 50चा एक 2-3 दिवसापूर्वी मी कळवलेलं, निफ्टी 50 1999 ते आतापर्यंत बहुतेक 2600% परतावा दिलाय. पहिलं लक्षात ठेवा. आणि दुसरं आपल्याला एक महत्वाचं सांगायचं आहे याच्याच संदर्भात. कसं असतं ना, माझ्या अंदाजाने जेव्हा सोन्याचा भाव 1 लाखाच्या वर अथवा 1.25 लाखाच्या वर गेला, तेव्हा बहुसंख्य भारतीय नागरिक जे झोपेचं सोंग घेऊन झोपलेले ते जागे झाले. अरे आता आपण समभागात, म्हणजे आता आपण सोन्यात घालूया. आजचा सोन्याचा भाव काय? आणि समजा तुम्ही असे 1 लाख आणि 1.5 लाखाला 1.25 लाखाला घेतला, काय तुम्हाला मिळालंय? आणि अजून पुढे असं कितीच जाणार आहे? माझ्या समभागातले गुंतवणूक बघा, 263. तुम्हाला एक काढून दाखवतो. समजा 1 लाखाचे त्या दिवशी मी 1 वर्षापूर्वी समभाग घेतले असतील, तर त्याचे 263% जेव्हा मिळेल तर त्याचे किती झाले असतील हे मी तुम्हाला काढून दाखवतो. 1 लाखाची किंमत 3,63,000 एका वर्षात. आणि हे तुम्ही बघा सोन्याची किती होती, काय होती, आणि हे कितीनी वाढला. 83% वाढले सोनं. तेव्हा आपण विचार करा. आणि महत्वाचं म्हणजे गुंतवणुकीचे एक सुवर्ण मंत्र आहे. गुंतवणूक
त्या गुंतवणूक ज्याच्यात करतो ना त्याचा भाव कमी असताना घ्यावं. हे भारतीय गुंतवणूकदारांचं नवीन म्हणजे स्वतःला राकेश झुंझुनवाला आणि हे समजतात, पण ते कुठे धावतात जिथे वर चाललंय. आणि माझ्यासारखे महामूर्ख प्राणी भाव खाली आहे तेव्हाच उचलतो. म्हणूनच आणि हे सगळे आता जे प्रूफ 13, 14, 15, 16, 17 आणि त्या दिवशी जे प्रूफ 1 ते 11 का 12 ते सगळे मी शोधलेले समभाग आहेत आणि सगळे माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. आणि एक लक्षात ठेवा, आपण म्हणजे बहुसंख्य गुंतवणूकदार हे सोनं, चांदी, तांब, पितळ आणि असल्या अनेक धातू अथवा अजून अशा गोष्टी ज्याला माझ्या मते माझं ज्ञान खूप कमी आहे, कारण मी ना राकेश भाई आहे ना वॉरन बफे. याला बहुतेक कमोडिटी म्हणतात. तर आपण साधे लोक आपल्याला समभाग गुंतवणुकीत काही कळत नाही, तर जे कमोडिटीचं दूरच राहिलं तिथे उगीच आकर्षित होऊन त्याच्यात का उडी मारायची आणि मग सत्य शेवटी डोक्याला हात लावून बसायचं, अरे मी ह्याच्यात पण डुबलो, त्याच्यात पण डुबलो, ह्याच्यात पण डुबलो. काय गरज आहे? किंवा त्याचप्रमाणे काही जण मला आठवतात बिटकॉइन असे धावत गेले, सगळं 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 विकून मला आता बिटकॉइन घ्यायचं. अरे पण बिटकॉइन तुम्हाला घ्यायचा होता, तुम्हाला जर आहे माहिती तर कमी असताना घ्या ना, जास्त असताना का घेता? म्हणजे मला म्हणायचं हातचं सोडून पळत्याच्या मागे का लागता? हे बघा, मी माझा अनुभव तुमच्या समोर मांडत असतो आणि मला काही जण सांगतात आम्हाला शिकवा 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 शिकवा. हे नेस्लेचं 2 मिनिट नूडल्स नाहीये. फंडामेंटल अनालिसिस. हॅलो सत्यजिशा, शिकवा. माझ्याकडे फक्त 2च मिनिटात आहे आणि तुम्ही जे काय 40 वर्षाचा अनुभव आहे ते आम्हाला 2 मिनिटात शिकवा. कसं शिकवणार हो? पहिलं तर मानसिकता बदला. गुंतवणूक करताना कमी भावात घ्यायचे असते आणि जास्त भावात विकण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याकडे बहुसंख्य व्यक्ती जास्त भावात घेतात आणि कमी मध्ये विकण्याचा प्रयत्न करतात आणि सरळ सांगतात, अरे माझ्या हातात काहीच नाही राहिलं, मी वजामध्ये आहे, मी तोट्यामध्ये आहे. तर तुम्हाला सोन्याचा हा सगळा पुरावा दिलेला आहे. तुम्हाला व्हॉट्सअपचे स्टेटस बघायचं असेल तर तिकडे आहे. स्टेटसमध्ये 24 तास स्टेटस राहतो, म्हणजे बहुतेक उद्या दुपारी 11 पर्यंत राहील तो स्टेटस. पहा आणि तुम्ही विचार करा कशात गुंतवणूक करायची, कधी करायची, काय करायची. माझा अजून एक पुढचा व्हिडिओ येणार आहे, तो सुद्धा अगदी म्हणजे कोणी शिकवत नाही हो, कोणी शिकवत नाही. त्याच्यात मी स्टँड अलोन आणि कन्सॉलिडेटेड जे क्वार्टर रिझल्ट्स येतात त्या दोघांमधला फरक सांगणार आहे. आणि हे कोणी तुम्हाला आत्ता पण तुम्ही जे 2.5 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख मी ऑनलाईन शिकायला दिले, कोणी काही शिकवत नाही. आणि तुम्ही ते कॅन्डल 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 शेवटी ती कॅन्डल विजते. लाखो देऊन ते कॅन्डलच्या मागे. थोडा तरी विचार करा, माहिती घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला असे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ आवडले तर कृपया लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपण स्वतः सबस्क्राईब करा, बाकीच्यांना सबस्क्राईब करायला सांगा. माझा राग आला असेल तर मी काही करू शकत नाही. नावात सत्य असल्याने मी खोटं बोलू शकत नाही आणि मी दिगंबर जैन आहे, कारण आमच्या धर्माचं एकच महत्त्वाचं आहे, सत्य आणि अहिंसा. तर माझा अनुभव 38-40 वर्षाचा मी आपल्यासमोर मांडत असतो आणि ती सुद्धा ही माझी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, म्हणजे भारतीयांना साक्षर करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मी हे साक्षर करण्यासाठी काहीच पैसे घेत नाही. तेव्हा आदरणीय, वंदनीय, माननीय, पूजनीय समभाग गुंतवणूकदारांना जय हो. पुन्हा असाच एखादा व्हिडिओ घेऊन आपण भेटूया.